राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज प्रयागराजला जाणार. महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन करणार संगमा स्नान. अमरावतीच्या विकास कामांची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेची केली आहे पाहणी. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याबद्दल व्यक्त केली आहे संवेदना. दिल्लीतल्या चेंगराचेंगरी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय शोक. जखमींना तात्काळ बरं वाटावं म्हणून केली आहे प्रार्थना. शिवसेना भवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक. विनायक राऊतांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. आम्ही केसेस संघावर घेतल्या तेव्हा शिवसेना उभी राहिली. घरात बसून राज्य चालवता येत नाही हे मी नाही, शरद पवार यांनी पुस्तकात लिहिलंय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरलं की खराब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल. आरोपी कृष्णा अंधाईचा शोध सुरू. आरोप सिद्ध झाल्यावर कठोर कारवाई होणार. कुणालाही पाठीशी घालणार नाही, अजित पवार यांची माहिती. जीपीएस हा आजार पाण्यामुळे नव्हे, कोंबड्यांमुळे. कच्चं मांस खाल्ल्यानं जीपीएसची लागण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. सुरेश धस यांना राजकारणात अडकवलं जात आहे. तुरुंगात काय होतंय हे मी सांगेन. माझं ब्रह्मास्त्र बाहेर काढेन. करुणा शर्मांचा गंभीर इशारा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. अरुण गवळीच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांची हजेरी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी यांनी लावली उपस्थिती. बेपत्ता होण्याच्या चर्चेवर रणवीर अलाहाबादी याची खळबळजनक पोस्ट. पळून गेलो नाही, जीवे मारण्याच्या धमक्या. आईच्या क्लिनिकवर सुद्धा हल्ला झाल्याचा दावा. अमरावती जिल्ह्यामध्ये 20 केंद्रांवर तूर खरेदीचा शुभारंभ. लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश. मावळमधल्या साळुंबरे गावात अग्निस्टॅक कॅम्पला उपविभागीय कृषी अधिकारी यांची भेट. या कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. निसर्गाचा अद्भुत चमत्कार अमरावतीच्या चिखलदऱ्याच्या देवी पॉइंट इथल्या मंदिरात. 3ही ऋतूंमध्ये मंदिरात थंड पाण्याचा वर्षाव. पोहरा देवीमध्ये संत सेवालाल महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. समाधी मंदिरातून शोभायात्रा देखील काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुंदर पर्वणीचं आयोजन. मुंबई मनपा आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आकर्षक झाडं, फुलं, फळं आणि भाज्यांचं प्रदर्शन. मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या विनाताई आहेरनं राष्ट्रीय स्पर्धेत पटकावलंय कांस्य पदक. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली आहे चमकदार कामगिरी. नांदेडमध्ये पार पडली 27वी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा. स्पर्धेत राज्यभरातून 18 संघ सहभागी. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये यंदा मिरच्या लागवडीला शेतकऱ्यांचा कल. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीतून चांगलं उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या, शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी. नांदेड ते मुदखेड या जाणाऱ्या रस्त्यावरील गाडेगाव परिसरातील आसना नदीवरील पुलाचे कठडे तुटले. तक्रारी देऊनही बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष. लातूर जिल्ह्यातील ढाळेगावमध्ये गाईचं डोहाळे जेवण उत्साहात पडलं पार. कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. सिल्लोडमध्ये नॅशनल मराठी प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन. चिमुकल्यांचं जोरदार सादरीकरण. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील कावळगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन. चंद्रपूरमध्ये टोमॅटो कवडी मोल भावात. बाजारात सध्या टोमॅटोला 5 रुपये किलो दर.
पैठण तालुक्यामध्ये यंदा 12,133 हेक्टरवर गव्हाची पेरणी. गव्हाचं पीक चांगलंच भरलं असून उत्पन्नात मोठी वाढ. सिल्लोड तालुक्यातील भवनमधील पुलावरील संरक्षण कठडे तुटल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सव 2025चं आयोजन. हर्षवर्धन पाटील आणि राजेंद्र पवार यांनी दिली आहे कृषी महोत्सवाला भेट. मिरजमधील एक्सेल पेन्सिल या कंपनीमध्ये आग. अग्निशमन दल पोहोचल्यानं मोठी दुर्घटना टळली. सोलापूरमध्ये सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथी निमित्तानं पालखी मिरवणुकीनं रथोत्सवाला सुरुवात. परभणीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यानं स्वाभिमानाचे जोडे मारो आंदोलन. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत केलाय निषेध व्यक्त. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलापर्यंत 5,000 झाडांचं वृक्षारोपण. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाला द्राक्षांची आरास. नाशिकमधील भाविकांनी केली आहे द्राक्षांची आरास. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मेहुणा राजा इथं जाऊन घेतलं संत चोखामेळा यांचं दर्शन. वर्ध्यामध्ये घरफोडी प्रकरणी 3 चोरट्यांना अटक. चोरीचे 3 गुन्हे उघडकीस. वर्ध्यामध्ये नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून फसवणुकी प्रकरणी दोघांना अटक. 2,42,000चा मुद्देमाल जप्त. जालन्यात लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्यात बेड्या. कारवाईत 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीमध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून व्यापाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक. शेतातील कामाकरता आता महिला मजूर घेऊन जाणारी ऑटो उलटली. 5 महिलांसह ऑटो चालक जखमी. अहिलानगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीवरून चोरून नळ कनेक्शन वापरण्यात येत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग अधिकाऱ्यानं केलाय तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.